नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजप किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो। चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे, गुगलवर जरा जाऊन पहा। महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे। रुपाली ताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असा 13 वेळा उल्लेख केला, म्हणजे अनुल्लेख केला नाही, 13 वेळा उल्लेख केला आणि 2 वेळा सांगितले चेकाळल्यासारखं बोलतायत। गुगलवर जा, मराठीचं भाषांतर बघा। चेकाळणे याचा अर्थ आवेशणे, बेफाम होणे, भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे, चिडणे किंवा संतापणे असा होतो। हे जाऊन बघा जरा गुगलवर। मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे, त्यामुळे मराठीविषयी मला ज्ञान आहे। पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे, नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे। आणि आंदोलन कोण करतायत? रावेरला, भुसावळला, जळगावला, आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले, ज्यांना मी मोठं केलं, असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करताय। मला यांची कीव येते। हे बसले कुणाच्यामुळे? कुणाच्या कृपामुळे, कुणाच्या मदतीमुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे। कुणी आमदार झाला असेल, कुणी सभापती झाला असेल, कुणी जिल्हा परिषदला गेला असेल, कुणी ग्रामपंचायतला झाला असेल। त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली। पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील, पण नाथाभाऊची मदत मोठी होती। आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्या विरुद्ध आंदोलन करायला लागलेले, याचं मला दुःख आहे। जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे। नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते, कसे माझे चमचेगिरी चाटुगिरी करत होते, जरा लक्षात घ्या। आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात। एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो ना आपण आंदोलन करावं, याचा अर्थ असा नाही। रुपाली ताईंचा मी आदरानंच 13 वेळा उल्लेख केलेला आहे। रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेल्या आहेत, माझ्याकडं त्या जेवण करून गेलेल्या आहेत। ज्यावेळेस त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे। मी काय अशासाठी न बोललेलं कुठे महिलांचा हे केला, आदर केला, अनादर केला नाही। तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला, कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते। लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही? गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे, त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्हाला गिरीश महाजनांचा याला जोडे मारू, असं का नाही केलं? याच वेळेस